नमस्कार मंडळी. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण घरातल्या भरपूर साऱ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करत असतो. पण ऑनलाईन ऑर्डर केल्यावरती आपल्या मनात भीती असते, की यार चांगली येते की नाही? चांगली येईल की नाही? जर चांगली नाही आली, रिटर्न केली तर पैसे रिफंड येतील की नाही? तर त्याच्यासाठी तुमचा विश्वास बसावा म्हणून मी हा आज ब्लॉग बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे Meeshoच्या वस्तू. माझ्या घरात मी खूप साऱ्या वस्तू Meeshoवरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत ज्या मी ऑर्डर केलेल्या आहेत त्या सगळ्या मला एक नंबर रिसीव्ह झालेल्या आहेत. तर त्याच साऱ्या वस्तू आणि त्याची प्राईस आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवणारी आहे. चला तर मग आपण बघूया माझ्या घरातल्या Meeshoवरून मागवलेल्या वस्तू. त्या स्टँडमध्ये हे अजून एक आहे, हे पण त्याच्यामध्येच आहे आणि त्याच्यावरती ही मी मोठी कुंडी ठेवलेली आहे. तर या स्टँडला अजून काहीही झालं नाही आहे. खूप मस्त आहे आणि असं वाकत नाही आहे. छान क्वालिटी आहे. होम डेकोरसाठी मागवलं होतं मी हे गुड वाईबचं स्टिकर. हे पण खूप सुंदर दिसतं घरावरती. तुम्ही कुठेही लावू शकता, बेडरूममध्ये लावू शकता, हॉलमध्ये लावू शकता. आता मी हे हॉलमध्ये लावलेलं आहे. तर याने खूप छान लुक येतो आपल्या घराला आणि मस्त वाटतं. गुड वाईब्स लिहिलेलं आहे आणि साईडला असे स्टिकर वगैरे आहेत त्याच्यामध्ये. खूप छान दिसतंय. जास्त काही प्राईस नाही आहे याची. खूप छान आहे आणि प्राईससुद्धा कमी आहे. हे स्टँडसुद्धा मी Meeshoवरून ऑर्डर केलेलं आहे. खूप छान आहे. लाकडाचं आहे हे आणि हे फोल्डेबल आहे. हे आपण फोल्ड करू शकतो आणि त्याच्यावरती तुम्ही कुंडी ठेवू शकता. आता हे फोल्ड करायचं म्हटलं तर मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. हे असं फोल्ड होतं. याची क्वालिटी खूप सुंदर आहे. हे तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता आणि बेडरूममध्येही ठेवू शकता. याने कुंडी ठेवल्यावरती अजून मस्त लुक येतो त्याला. इतकी छान क्वालिटी आणि एवढं स्वस्तमध्ये भेटेल मला असं वाटलंच नव्हतं आणि मस्त वाटतं हे घरामध्ये. याने एक वेगळाच लुक येतो मला असं वाटतं. त्याच्यानंतर मी मागवलेला आहे हा छोटासा बल्ब. आता रात्री आपण झोपताना एक छोटा बल्ब लावूनच झोपतो, पण हा कसा थोडासा डेकोरेटिव्ह वाटतो असं लागतो आहे. हा खूप छान आहे आणि खूप स्वस्तमध्ये भेटलं आहे. मला वाटलं नव्हतं एवढं स्वस्त भेटेल म्हणून. याची क्वालिटी खूप छान रिसीव्ह झाली आहे मला. छोटंसं आहे पण स्वीट आहे आणि मस्त क्यूट क्यूट वाटतं आहे. मला प्लांट्सची खूप आवड आहे आणि मला घरात प्लांट लावायला खूप आवडतात. तर डायरेक्ट आता ह्या कुंड्या कशा जास्त मोठ्या नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण खाली नाही ठेवू शकत. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी खाली पाहिजे. तर तोही तोही स्टँड मी Meeshoवरून मागवलं होतं आणि हेही स्टँड मी Meeshoवरूनच मागवलेलं आहे. याची पण खूप छान क्वालिटी आहे. हे पाईप नाही, हे लाकडाचं जे आहे ते निघतं आणि ते आता मी जेव्हा मला डिलिव्हरी रिसीव्ह झाली तेव्हा मी हे जॉईन केलेलं आहे. हे सुद्धा लाकडाचंच आहे दोन्हीही. याच्यामध्ये कलर तुम्हाला ऑप्शन आहेत. एक व्हाईट कलर आहे आणि एक हा कलर आहे. तर बघू शकता आणि मस्त क्वालिटी याची सुद्धा. तर याच्यावरती मी स्नेक प्लांट ठेवलेला आहे. याच्यावरतीही तुम्ही कितीही मोठी कुंडी ठेवली आणि कितीही जड वस्तू ठेवली तरी ते तुटणार नाही, कारण याची क्वालिटीच खूप छान आहे. मला हे खूप आवडलेलं आहे. याची ही प्राईस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तुम्ही नक्की चेक करा. या आहेत छोट्या छोट्या आर्टिफिशियल कुंड्या. तर याच्यावरची जी डिझाईन आहे ती सगळ्यांची वेगवेगळी आहे. या मला टोटल 6 रिसीव्ह झाल्या होत्या. ह्या बाकीच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि 3 मी खिडकीच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, कारण खिडकीत ठेवल्यावरती खूप मस्त वाटतात आणि बघायलाही छान वाटतं. तर मलाही या खूप आवडल्या. मी डेकोरेशनसाठी मागवल्या होत्या. तर बघू शकता या तुम्ही हॉलमध्ये, तुमच्या किचनमध्ये किंवा जो मेकअपचा आरसा वगैरे आहे त्याच्यावरती ठेवू शकता, टेबलवरती ठेवू शकता. किती सुंदर दिसतात. एकदम छान आहेत आणि क्वालिटीही छान आहे. प्राईजनुसार तर खूपच छान भेटला मला, कारण याची प्राईज एवढी नाही आहे. बघू शकता खूप मस्त वाटत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बाकी पण मागवता येतील, म्हणजे ते इथे स्टिकर वगैरे असतात किंवा काय, पण मला ह्या प्लेन आवडल्या तर मी ह्या प्लेन मागवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे हे हँगिंग स्टँड. हे सुद्धा मी डेकोरेशनसाठी मागवलं होतं आणि बघू शकता हे घराला लावल्यावरती, म्हणजे भिंतीला लावल्यावरती किती सुंदर दिसतं. याच्यावरती जर तुम्ही प्लांट वगैरे ठेवलं तर किती छान दिसतं याच्यावरती. तर मी इथे एक आणि माझ्या घरात एक मागवलं होतं. तर हे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं मला वाटतं, की हे मला 2 पेअर आले होते.
तिकडे आणि इकडे मी एक अडकवलेलं आहे. खूप मस्त क्वालिटी आहे. प्राईसच्या मानाने मला खूप छान रिसीव झालेले आहेत आणि मला हे खूप आवडलेले आहेत. जर तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. मला असं वाटतं खूप छान वाटतंय. बघू शकता मस्त आहेत आणि एकदम कमी प्राईसमध्ये आहे. हे बांबू प्लांटसुद्धा मी ऑर्डर केलेलं आहे. तर मला वाटलं नव्हतं हे मला कमी प्राईजमध्ये भेटेल. आणि हे काचेचं भांडं आणि हे झाड मला दोन्हीही तिथूनच रिसीव झालेलं आहे सोबत. तर पॅकिंग करताना पण त्यांनी खूप छान दिलं की जेणेकरून ते भांडं वगैरे फुटणार नाही, व्यवस्थित राहील. आणि खूप मस्त आहे. आता त्याची वाढ झालेली आहे. पहिलं खूप छोटंसं होतं. आता याच्यामध्ये तुम्ही ते छोटे छोटे कलरिंगचे दगड वगैरे असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ते अजून छान दिसेल. पण माझ्याकडे आता सध्या तरी अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे मी हे असंच ठेवलेलं आहे. त्याच्या फांद्या वगैरे मी आता सध्या कट केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता त्याची थोडीशी वाढ पण होते. मस्त रिसीव झालं होतं हे पण. अजून तर प्लांटला काही झालेलं नाही आहे. छान वाटतंय. त्याच्यानंतर ह्या फ्लावर पॉटच्या ज्या हे आहेत प्लेट्स, यासुद्धा मी मेशोवरूनच ऑर्डर केल्या होत्या. बघू शकता याची क्वालिटी खूप छान आहे. हे मला 12 रिसीव झाल्या होत्या. तर मस्त आहे याची क्वालिटी. आता हे जे स्टँड दिसतं हे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं ना कितीही मोठी कुंडी ठेवली तरी त्याला काय होत नाही, तर त्याच्यातलंच हे एक स्टँड आहे. आणि ही फ्लावर पॉटची प्लेट्स आहे. खूप मस्त आहे. हे सगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत मी. बघू शकता खूप छान आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. आणि इथे एक प्लेट ठेवलेली आहे, इकडे आहे, तिथे आहे, इथे आहे. खूप साऱ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. खूप छान आहेत. हे फ्लावर पॉटसुद्धा मी ऑर्डर केले होते. तर हे मला 6 रिसीव झाले होते. याच्यापैकी 3 इकडे आहेत आणि मी घरामध्ये काही लावलेले आहेत. आणि इथे एक आहे. याच्यामध्ये कलरसाठी खूप ऑप्शन होते, तर पण मला हे आवडले त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे. आता सध्या याचा कलर गेलेला आहे, पण जेव्हा ऑर्डर केले होते ना तेव्हा खूप छान दिसत होते हे. आता सध्या कलर गेला आहे त्याच्यामुळे असं दिसतोय, पण एवढ्या कमी प्राईसमध्ये हे मला भेटलं त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. आणि मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी प्राईसमध्ये फ्लावर पॉट आणि त्याच्यासोबत प्लेटसुद्धा येतात. याच्यामध्ये तुम्ही इंडोर प्लांट, आउटडोर प्लांट दोन्हीही लावू शकता. आणि हे बाहेर किंवा घरात दोन्ही ठिकाणी ठेवू शकता तुम्ही. मस्त वाटतात. मला तर खूप आवडलेलं आहे. हे जेडे प्लांटसुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. हे पण खूप छोटं होतं, आता मोठं झालं आहे बरंचसं. याच्या फांद्यासुद्धा कट करून मी लावलेलं आहेत. मी वाटते मागच्याच ब्लॉगमध्ये मी बोललेली होती. पण आणि हे झाड पण मला वाटतं जास्त प्राईजमध्ये नाही. याचं मी प्राईस नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. आणि तुम्हाला ही झाडं लावण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच हे झाड मागवा. खूप मस्त आहे आणि खूप छान आहे. हा आरसासुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता आणि खूप मस्त आणि डेकोरेटिव्ह वाटतो आहे. हा मी बेसिनच्या इथे ठेवलेला आहे. तुम्ही शोसाठी तुमच्या रूममध्येही ठेवू शकता आणि तुमच्या हॉलमध्येही ठेवू शकता. याची डिझाईन पण मला खूप छान वाटली. विणलेली डिझाईन आहे. खूप मस्त वाटतं आहे. हा पण जास्त प्राईजमध्ये नाही बसला, एकदम कमी प्राईजमध्ये बसलं आहे मला आणि मस्त वाटतं. हे ड्रायफ्रूटचं चॉपरसुद्धा मी ऑर्डर केलं होतं. हे बघा मला हे असं रिसीव झालेलं आहे. हे निघतं आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स काढून तुम्ही हे चॉपर करू शकता. याच्या असं खूप मस्त आहे. मी जेव्हा मला वाटतं खिरीचा ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये हे कसं करायचं हे मी सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघून यूज करू शकता. खूप छान क्वालिटी आहे आणि मस्त रिसीव झालं हे सुद्धा मला. हा कर्टनसुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता. तर याच्या आधी जेव्हा लावलेला होता तेव्हा एकदम व्यवस्थितच नव्हतं वाटत. खूप राडा वगैरे वाटत होता. त्याच्यासाठी मी हा मागवलेला आहे. जो आपण शिवून घेतो किंवा जो मागवतो त्याच्यापेक्षा मला हा छान वाटला. याच्यावरती असे छोटे छोटे डिझाईन वगैरे आहेत. मस्त वाटतोय. हा पण मी ऑर्डर केला होता. याची तुम्हाला प्राईस मी सेंड करेलच डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर मी मागवलेले आहेत हे बॉक्स. हे आपण फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवतो, हे त्याच्यासाठी खूप छान आहेत. हे मला टोटल 6 पीस रिसीव झालेले आहेत. व्हाईट कलरचे आहेत आणि
आणि याच्यामध्ये हे अशी छोटीशी जाळी टाईप पण आहे, म्हणजे जेणेकरून जर आपल्या भाज्या ओल्या असेल आणि हे जर खाली असेल तर त्याच्या खाली पाणी साठतं आणि आपल्या भाज्या वरतीच राहतात. आता मी जे बाकीचे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर याची ही क्वालिटी खूप मस्त आहे आणि क्वांटिटीही चांगली भेटली मला हे खूप आवडले. आता जेव्हा आपण कॅरी बॅगमध्ये भाज्या वगैरे ठेवतो तर त्याला काय जास्त पाणी वगैरे सुटतं, ते सडतं आणि व्यवस्थित ठेवायलाही जागा पुरत नाही फ्रीजमध्ये. खूप उपयोगाची वस्तू आहे ही, कारण फ्रीजमध्ये आपण जेव्हा भाज्या वगैरे ठेवतो तर त्याला जास्त जागा जाते आणि व्यवस्थित ठेवता येत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही इझिली ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. खूप मस्त आहे, मला याचे खूप आवडले, म्हणजे खूप मी सांगू नाही शकत एवढं आवडले मला. तुम्हीही नक्की ऑर्डर करा, तुम्हालाही हे खूप छान वाटेल. तर एवढ्या सगळ्या मी मेशोवरून ऑर्डर केल्या होत्या आणि अजून भरपूर सारे माझे कपडेसुद्धा आहेत. त्याचाच जर ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट नक्कीच करा आणि तरीही मी तुम्हाला दाखवेलच. इतके छान छान कपडे मागवलेले आहेत, खूप मस्त आहेत. आता ते खूप दिवस झाले मागवलेले आहेत, पण खूप कमी प्राईजमध्ये, तर मला असं वाटलं की मी ते तुमच्यासोबतही शेअर करावं. तुला मी एवढ्या मस्त वस्तू मागवलेल्या आहेत. अजूनही मी भरपूर काही घरासाठी आहेत त्या वस्तू ॲड करून ठेवलेल्या आहेत, पण जेव्हा मी मागवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तर ह्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्हीही मागवा. खूप मस्त क्वालिटी आलेली आहे आणि क्वांटिटीसुद्धा आलेली आहे. आणि जर तुम्हाला नाही, म्हणजे चांगली एखादी गोष्ट नाही चांगली आली तर तुम्ही ते रिटर्नही करू शकता, त्याचं रिफंड लगेच येतं. माझा असा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या वस्तूंपैकी तुम्हाला कोणती आवडली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या सगळ्या वस्तू मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून मागवलेल्या आहेत. तर आपल्याकडे पैसे असून त्यांच्या मोबाईलवरती मागवण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. तर मी अजून काही भरपूर माझं कपड्यांचंही कलेक्शन आहे, मी तुम्हाला दाखवेल, त्याचाही मी सेपरेट ब्लॉग करेल आणि त्यांची किंमत तुमच्यापर्यंत मी शेअर करेन. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्हालाही माझ्या कपड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.